वैष्णव मुनी विप्रा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभो जरी झाला संसाराचा दास विहित तयास यांची सेवा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम या 3 कडव्याचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज वैष्णव मुनी आणि विप्र यांचा सन्मान करावा, यांच्याकडून सन्मान घेऊ नये असं पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे. पण कोणी शंका करील का त्यांच्याकडून सन्मान घेऊ नये? कारण तुम्ही संसाराचे दास आहात, म्हणून त्यांची सेवा करणं तुमचं हे मुख्य कर्तव्य आहे असं दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे. आणि यांचीच सेवा करण्याच्या ऐवजी जर यांना तुम्ही त्रास दिला तर शाप यांच्यामध्ये सामर्थ्य आहे असं शेवटच्या कडव्यात सांगितलं. तुका म्हणे हे आशीर्वादे बळी जाईल तो छळी नरकयासी. प्रभो जरी झाला संसाराचा दास विहित तयास यांची सेवा. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र उमरा या गावामध्ये नाम सप्ताह चालू आहे. भागवत आहे महाराजांचं. राजेश यांचं भागवत आहे. भजन पूजन कीर्तन अन्नदान आहे. या वर्षीचा तसं गेल्या वर्षीपासूनच आपल्यावर मोठं संकट आहे आणि ते निवारण व्हायला तयार नाही. अशाही संकट काळामध्ये आपल्या गावामध्ये हा नाम सप्ताह चालू आहे. ते विशेष आहे. विठा विठा तुम्ही आता पुढे या. जर बरोबर जरा इकडे पुन्हा लय काम बसते, मागे पुन्हा माग बसले. या पुढे या. जर मागचे पुढे आले तर बरोबर. मुख्य विषय आहे आशीर्वाद. मुख्य विषय काय आहे? आशीर्वाद. कारण सगळं जे चालत असतं किंवा होत असतं, 2 शब्द वापरले. सगळं होत असतं किंवा चालत असतं ते फक्त आशीर्वादाने चालतं. आपल्याला कल्पना नसते कशामुळे काय चालतं. चालत नाही का कशामुळे चालतं हे माहित नाही. चालत नाही का कशामुळं काय चालतं ही माहिती नाही. कशामुळं काय चालतं याच्यातले आपल्याला काहीच माहिती नाही. फक्त चालतं एवढं माहिती आहे, पण कशामुळं काय चालतं याची काही माहिती नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा आपण जे काही खातो ना, आपण खातो काय, आपण जेवण करतो ना, पण आता जेवल्याच्या नंतर खाताना का आपण खातो, पण पचन कोण करतो माहिती का? खातो आपण खातो हे आपल्याला माहिती आहे, पण पचन कोण करतो हे माहिती का? पण पचन होत नाही का? खाल्ल्यानं पचन होत नाही का? काहीला रोग असला तर पचन होत नाही. काहीला रोग असत, समजा पोटाचा याचा जर कॅन्सर असत
त्याला काही खाल्लं किंवा काही केलं तरी त्याला ते पचत नाही. पण आपण जे काही रोजच्या रोज खाल्ल्या जातं ते पचन होत असत. ते पचन कोण करत याची माहिती? पचन करणारे देव आहे, ध्यानात ठेवा. पच्चामेनम चतुर्विधम गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आपण जे खातो ना तर ते पचन करण्याचं काम स्वतः भगवान करतात. विठ्ठला विठ्ठला. आणि आपण चालतो, फिरतो, बोलतो किंवा श्वास घेतो, श्वास सोडतो, हे कोण करत? प्राण नावाचा वायू आहे. शरीरामध्ये ज्या रक्त एका ठिकाणी तयार होतं ते सगळीकडे रक्त पोहोचण्याचं काम कोण करतो माहिती? कोण करतो? समान नावाचा वायू आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टीचं काहीच माहिती नाही. मग हे जे चालत असत, म्हणून मुद्दा पहिल्याला काय म्हणला, जे चालत असत आणि जे होत असत ते आशीर्वादानं. सगळ्यांना भोजन केलं तर बरं वाटतं बघा, जर सांगायला बरं वाटतं. चालत असत, होत असत, हे कोणाच्या आशीर्वादानं होत असत? असा काही आशीर्वाद एकदम ठराविकच नाही. ह्या सर्वांच्याच आशीर्वादानं हे सर्व चालत असत. सर्वांचा आशीर्वाद असावा लागतो हे ध्यानात ठेवा. हे एकाच्या आशीर्वादानं चालत असतं असं नाही. तर पशु पशवाधिकाचा देखील आशीर्वाद लागत. जे पशु आहेत, जे पक्षी आहेत, यांचा देखील आशीर्वाद लागतो आणि त्या आशीर्वादानं सगळं काही चांगलं चालत असतं. पूर्वीच्या काळी तुम्हाला कल्पना आहे, गायीचं पशुचं पालन होत होतं म्हणून कोण्याही प्रकारची उणीव नव्हती. आता सगळे असूनही उणीवच. कारण गायीचं सेवा नाही, गायीचा आशीर्वाद नाही, बैलाचा आशीर्वाद नाही, पशु किडा मुंगीचा आशीर्वाद नाही आणि म्हणून आपलं कोणतंही व्यवस्थित नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये बघा, ज्यांच्याजवळ पहिलं ढोर आहे तो शेतकरी असा वजनदार होता. तो शेतकरी असा वजनदार दिसायचा. आता शेती आहे पण वजनदार नाही. शेती नाही का वजनदार नाही? शेती नाही का वजनदार नाही? स्वतःला वजनदार समजित असेल हा भाग वेगळा आहे. माणसं स्वतःला वजनदार समजतात पण वजनदार असला पाहिजे ना. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याजवळ बैल ढोर असे असायचे ते माणसं वजनदार असायचे. का? कारण त्या गायीचा बैलाचा आशीर्वाद असायचा. नंदराजाच्या मुखातले देखील शब्द आहेत. नंदराजा म्हणतात या गायीमुळं बैलामुळं आमचं कल्याण विठाला आहे किंवा आमचं चांगलं आहे. विठाला कोणाचा आशीर्वाद लागतो? गायीचा आशीर्वाद असावा लागतो, बैलाचा आशीर्वाद असावा लागतो, किडा मुंगीचाही आशीर्वाद असावा लागतो. किडा मुंगीचा कधी आपण विचार केला का? कोणी कधी साखर टाकली का?
कधी आपण जे खातो ते कधी आपण टाकलेलं आहे का? किडा मुंगीला देखील टाकलं पाहिजे. हे समजा गरीब लोक आहेत, या गरीब लोकांचा देखील आशीर्वाद लागत असतो. किंवा जे रोगी आहेत या रोग्याला जर सहकार्य केलं तर त्या रोग्याचा देखील माणसाला आशीर्वाद लागत असतो. एवढंच नाही तर जे काही आपले पूर्वज आहेत त्यांचं जर आपण यथायोग्य जर पिंडदान केलं, हे केलं तर त्यांचा देखील आशीर्वाद लागत असतो. जे आपण पितर म्हणतो ना, ते पितर पंधरवाडात असतं आणि त्यामध्ये पितर घालण्याचा एक प्रघात आहे. ते पितर का घालायची कल्पना आहे. जर पितर घातले तर आपल्याला कमवण्याचं ते ज्ञान देतात. आपल्याला सुख सुविधा पुरवण्याचं ज्ञान हे आपले पूर्वज आपल्याला देत असतात. म्हणून त्यांचे जर चित्र आपण घातले तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. कोणाचा आशीर्वाद आता काय सांगायचं? आई वडिलांचा आशीर्वाद. माणसा आता आई वडिलांचा आशीर्वाद घेत नाही, पण आई वडिलांचा शाप घेतात. मग आई वडिलांचा शाप घ्यायला पाहिजे का आशीर्वाद घ्यायला पाहिजे? कोणी म्हणाल का आई वडील शाप देतात का? आई वडील शाप देत नसतात, पण शाप लागत असतो. शाप लागत असतो म्हणजे कसा माहिती? त्यांचा अंतःकरण दुखणं. त्यांचा अंतःकरण दुखलं की समजा आपल्याला शाप लागला. शाप देत नाही. प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. बघा, आशीर्वाद घ्यायला पाहिजे का शाप घ्यायला पाहिजे? काय घ्यायला पाहिजे? शाप घ्यायला पाहिजे का आशीर्वाद? पोरं कुठं बोलतच नाही, मोठाने खरं बोलतच नाही. लहानाने खोटं बोलत नाही आणि मोठाने खरं बोलत नाही. बघा, आई वडिलांचा आशीर्वाद घेतला. आई वडिलांचा आशीर्वाद केव्हा मिळत असतो? जेव्हा आपण त्यांची सेवा करतो त्यावेळेला आशीर्वाद मिळतो. जर सेवा केली नाही आशीर्वाद मिळणार. पण त्यांचा अंतःकरण दुखलं किंवा त्यांना जर त्रास झाला तर निश्चित आपल्याला शाप मिळत. आई वडिलांचा देखील आशीर्वाद असावा लागतो. त्याचप्रमाणे वैष्णव, त्या वैष्णवाचाही आपल्याला आशीर्वाद असावा लागतो. जे मुनी मानतात त्या मुनीचा देखील आशीर्वाद असावा लागतो. किंवा जे ब्राह्मण म्हणतात, विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचा देखील आशीर्वाद असावा लागतो. तीन आशीर्वादाची आपल्याला गरज आहे. तीनचं नाव सांगितलेलं या ठिकाणी. कोणते कोणते? वैष्णव, मुनी आणि विप्र यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला, आपला आता आणि पुढं कल्याण होतं. आताही आपलं कल्याण होतं आणि पुढं देखील कल्याण होत. वेगळ्या पद्धतीनं महाराजांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आता कीर्ती राहणार आणि वर सोहळा होणार. ध्यानात येत? बघा, येत असं ध्यानात नाही तर सप्ताह चालूचे, कीर्तन चालूचे, भागवत चालूचे,
रामायण चालू आहे, अन्नदान चालू आहे, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या चालू आहे आणि पुन्हा सगळं चालू आहे, पण फरक काही नाही. प्रत्येकाला ध्यानात ठेवा, आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा, शाप घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद असते, शक्ती असते. तुम्हाला साधी गोष्ट सांगायची झाली, कशात शक्ती असते? कशातही शक्ती आहे. साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, काडीपेटी आहे ना, काडीपेटी काय म्हणतात, भागाभागामध्ये फरक असतो, नावात फरक असतो, कशात फरक असतो. ते आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सप्ताहाला जात होतो आणि आम्ही सकाळच्या सकाळी झोपेतून उठलो आणि आम्हाला जायचं होतं कुठं, आम्ही म्हणलो टोंबरेल दे. आम्ही काय म्हणलो, टोंबरेल दे. कोणी बोलत कळालंच नाही तर बोलतीलच काय. बरं आम्ही दोनदा तीनदा म्हणलो टोंबरेल द्या, टोंबरेल द्या. बोलत आपलं काय बिघडलं काय करू. त्यांना म्हणलं आम्हाला संडासला जायचं, आम्हाला टोंबरेल द्या. ते म्हणजे आमच्या इकडं टोंबरेल म्हणत नाहीत, मग म्हणे चिनपट म्हणते. म्हणजे संडासच्या टोंबरेला काय म्हणते, चिनपट. तसं भागाभागामध्ये शब्दामध्ये फरक आहे. आणि मग या ठिकाणी काडीपेटी म्हणजे काय वेगळा शब्द नाही, काडीपेटी सगळीकडे. मग आता ते एक काडी असते, काडी एक आहे, तर त्या काडीचा फूल किती असतो, उगा काहीतरी ज्वारीच्या दाण्या एवढा. पण ते जर समजा फूल आपण जे काडीच्या टपरावर वळली तो परत म्हणतो टपर वाजू नये, काय होऊ नये. ते टपर त्या टपरावर जर काडी ओढली एकच ती फूल, तो कशालाही जाणू शकतो. म्हणजे ताकद आहे. एवढा जरी त्या ज्वारीच्या दाणे एवढं म्हणजे जरी फूल असला त्याला फुलच म्हणतात, हा फुल म्हणतात. त्या केवढ्या फुलाचा ते सगळं जाणू शकतो बघा. जवळ जेवढं असेल ना तेवढं जवळ जाणू शकतो. म्हणजे त्या एवढीच्या फुलामध्ये एवढी ताकद आहे. तर आशीर्वादामध्ये काहीच ताकद नसेल का? ज्वारीच्या दाण्या एवढ्या गुलामध्ये ते सगळं जाळू शकतं. त्याच्यामध्ये एवढी जर ताकद आहे तर आशीर्वादामध्ये काही ताकद नाही. मग ज्याला कोणाला आशीर्वाद, माणसं आशीर्वाद मागते पण मागितल्याला कुठे आशीर्वाद मिळत असतो का? होय. आता पोरं शाळेमध्ये जात असताना परीक्षेच्या वेळेला मोठ्याने दर्शन घेतात, आशीर्वाद रोज तिला देतो, परीक्षेला जाताना मग आशीर्वाद. मग आता आशीर्वाद मागितल्याला आशीर्वाद मिळत असतो का? आशीर्वाद मागितल्यानं आशीर्वाद मिळत नाही, सेवा केल्यानं आशीर्वाद मिळत असतो. आणि एकदा आशीर्वाद मिळाला ना आपलं जीवनाचं कल्याण होत. मग कोणाचा आशीर्वाद पाहिजे? तर तुकाराम महाराजांनी हे 3 नाव सांगितलं. ते अभंगाच्या विप्राचा
तुम्ही विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. जे वैष्णव आहे त्यांचा सन्मान करावा म्हणजे आशीर्वाद मिळत. पण कोणी म्हणाल वैष्णव म्हणायचं कोणाला, तर त्याचे दोन प्रमाण आहेत. वैष्णव मनोदया भाऊ ही देवावरी, म्हणजे ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. आता आपलं प्रेम कोणावर आहे कसं आहे आपल्याला सगळं माहिती. आपलं खेटरावर प्रेम आहे पण देवावर प्रेम नाही. खेटरावर आणि आम्ही चपल तिकडे सोडी पण आमच्या कीर्तनातलं ते नाही पण चपलाकडनं ते नसते. मग कीर्तनात प्रेम आहे का ते चपलात प्रेम? त्याला वैष्णव नाही म्हणायचं. वैष्णव कोणा म्हणायचं? सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं. तुम्ही गवळणीचं उदाहरण घ्या. गवळणीचं पूर्ण प्रेम देवावर होतं म्हणून त्यांना वैष्णव म्हटल्या जाते. पुन्हा वैष्णवाचं लक्षण वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. विश्वमयी जगत वैष्णवाचा धर्म वेद वेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जगन्नाथाचा धर्म म्हणजे ज्याला सगळीकडे दिसतो त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णव कोण? नुसता गज लावतो चार माळा, एक जणाच्या गळ्यात माळा किती पाहिल्या मी बघतो. किती माळा वाटते? 10 ते 20 माळा. आता तुम्हाला फोटो वाटल, जर फोटो काढून आणला असता तर मग तुम्हाला लक्षात आलं 10 ते 20 माळा. काहीच्या गळ्यात माळा अशी जर हातात घेतली एखाद्याला हाणली तर ते चक्कर येऊन खाली पडून बघा. एवढं म्हणायचं मला. आणि हे कोणा पूजा अर्च्याचं मोठं साहित्य. पण हे सगळं कशा करतात? त्यांना वैष्णव नाही म्हणायचं. वैष्णव कोणता म्हटलेला आहे? महाराजांनी वैष्णवाचं लक्षण सांगितलं. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. जो कोणाचा मत्सर करत नाही त्याला वैष्णव. असे जे काही वैष्णव आहेत त्या वैष्णवाचा जर सन्मान केला तर आशीर्वाद मिळत असतो. तुम्ही बघा ज्ञानेश्वर महाराजांना आशीर्वाद बऱ्याच जणांना दिला तर त्या आशीर्वादाचा परिणाम त्यांचं केवढं कल्याण झालेलं आहे. तुम्हाला एक दोन उदाहरणं द्यायचे झाले तर उदाहरणामध्ये मोठे उदाहरण नाही, फक्त आपल्याला नाव सांगायचं. तुम्ही सांगा रेड्याने वेद बोलवला, रेड्या वेद बोलला हे तुम्हाला प्रमाण माहितच आहे.
रेड्यामुखी वेद प्रमाण माहिती आहे. अहो रेडा पुढं वेद बोलत असतो का? माणसं बोलत नाही पण रेडा वेद बोलतो. अहो आपल्याला एखादा अभंग पाठ करायला किती वेळ लागतो? अभंग 3 काढल्याचा अभंग पाठ करायचा झाला दिवसातही पाठ होतो आणि झाला तरी विसरत आहे. दुसऱ्या दिवशी तर कोणाला माणसात आणि अवघड वेद रेडा बोलला. ज्ञानदेव म्हणे बोलेले ऋग्वेद कठीण वेद. मग हे जो बोलला ते आशीर्वादानच बोलला. जर आशीर्वाद नसता तर रेडा वेद बोलला असता का? आशीर्वाद नसता तर भिंत चालली असती का? भिंत चालविली भिंत चालली असती का? म्हणजे आशीर्वादानच भिंत चालली. आशीर्वादानच रेड्या वेद बोलला आणि आशीर्वादानच रेड्याची आज यात्रा भरती बघा. लोक रेड्याचं दर्शन घेतात, रांगेत उभा राहू. महाराज लोक देखील रेड्याचं दर्शन घेतात. आता दुसऱ्याचं कशाला? आम्ही बारीला लागून रेड्याचं दर्शन घेतलं. ते कशाचा परिणाम? आशीर्वादाचा परिणाम. अहो याच्यापेक्षा पुन्हा ज्या दगडाला स्पर्श झाला त्या दगडाचं देखील मंदिर झाले. तुम्ही नेवासाला जर गेलं कोणी तर बघा, तुम्ही ज्या दगडाला टेकन देऊन ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी प्रगट झाली त्या दगडाचं त्या ठिकाणी मंदिर झाले. 5000 लोक बसतील एवढा मंडप त्या ठिकाणी तयार केलेला आहे. हे केवळ आशीर्वादाचं ताकद आहे. एवढं तुम्हाला नाही तर ते शक्य 1272 तरी टेका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आगरी लेखको झाला. ज्ञानेश्वर महाराजांना त्या सच्चिदानंद बाबावर कृपा केली तर मेल्याने ती उठल्या गेलेल्या. ही आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून जे काही वैष्णव आहेत त्या वैष्णवाचा तुम्ही सन्मान करा, जर आदर करा, अनादर करू नका. बरं, आणि एक सांगायचं का, तुम्हाला आदर करा वाटला तर करा, सन्मान करा वाटला तर करा, पण त्यांचा अनादर करूच नका. विठाला विठाला. महाराजांना सांगितलेलं आहे वैष्णव मुनी, जे मुनी आहेत. आता मुनी कोणाला म्हणायचं कल्पना आहे का? आपण मुनी शब्द ऐकला असेल, पण मुनी शब्दाचा अर्थ काय आहे? जे चिंतन करतात त्यांना मुनी असं म्हटले आहे. मनन करतात, चिंतन करतात त्यांना मुनी असं म्हटलेलं आहे. तुम्ही बघा, माणसं संसारातले माणसं संसाराचं चिंतन करतात, संसारातले माणसं संसाराचं चिंतन करतात, पण मुनी हे भगवंताचं चिंतन करतात. विठाला विठाला. मुनी हे भगवंताचं चिंतन करतात आणि त्या चिंतनाची ताकद सांगितलेली बघा. भगवंताचं चिंतन केल्यानं काय होतं? भगवंताचं चिंतन केल्यानं तो भगवंत होईल यात नवल नाही. एक सांगा, एक जणानं गाढवाचं चिंतन केलं तो त्याला गाढव व्हावा लागला. गाढवाचं चिंतन करणाऱ्याला गाढव व्हावं लागतं. हे आपल्याला पटणार नाही, पण एक उदाहरण तुम्हाला माहिती होतं. जड भरताना हरणाचं चिंतन केलं तर त्याला हरण व्हावं लागलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला,
हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासलेले. हे लक्षात आलं का पण? हे सगळं आपल्या करतात. आता भरत आला हरणाचं चिंतन केलं तर काय व्हावं लागलं? आता आपण कशाचं चिंतन करतो आणि आपलं पुढं कसं होईल याचा कधी कोणी विचार करतो? आता पुढं आपल्यावरच प्रसंग आहे ना. ते जड भारताचं काय व्हायचं ते झालं समजा. लक्षात आलं का? जड भारताचं काय व्हायचं ते झालं, पण आता आपलं काय ते आपण लक्षात घ्या ना. आपलं एकदा लक्षात घ्या की आपलं काय होईल, आपण कशाचं चिंतन करतो, आपलं कोणतं चिंतन चालू आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर आपलं भगवत चिंतन चालू असेल तर ठीक आहे, आणि भगवंताचं सोडून जर दुसरं चिंतन असेल तर आपलं काही खरं नाही. विठाला म्हणून कशाचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. मनोनी करावे चिंतन. तुम्हाला कल्पना आहे, राक्षस असून तो भगवत रूप झालेला आहे. महाराजांनी म्हटलेलं आहे, चिंतने कंसासूर तरला, चिंतने पुतनेचा उद्धार झाला, चिंतने आनंद झाला अर्जुनादिकाशी, मनोनी करावे चिंतन. कंसानं कृष्णाचं चिंतन केलं. कंसानं कृष्णाचं चिंतन केलं तर कंस हा कृष्ण झालेला आहे. पुतनेनं कंसाचं चिंतन केलं, काय पुतनेनं कृष्णाचं चिंतन केलं तर पुतना ही कृष्ण झालेली आहे. अर्जुनानं कृष्णाचं चिंतन केलं तर अर्जुन हा कृष्ण झालेला आहे. राधा राणीनं भगवान कृष्णाचं चिंतन केलं तर राधा राणी ह्या कृष्ण झालेल्या आहेत. आणि आपण जर कृष्णाचं चिंतन केलं तर त्यांचे उदाहरण झाले. पण आपण जर कृष्णाचं चिंतन केलं तर आपण कोण होणार? आपण देवाचं चिंतन केलं तर आपण कोण होणार? कोण होणार? देवाचं चिंतन केलं तर आपण कोण होणार? देवच होणार. कारण महाराजांना म्हटलेलं आहे, देवच हो म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. एक सांगा, आपल्याला काय होता येत नाही? आपल्याला काय होता येत नाही? आपल्याला सगळं होता येतं. सगळं होता येतं. सरपंच होता येतं, पंचायत समिती सदस्य होता येतं,
जिल्हा परिषद सदस्य होता येतं, आमदार होता येतं, खासदार होता येतं, मंत्री होता येतं, मुख्यमंत्री होता येतं, पुन्हा पंतप्रधान होता येतं, राष्ट्रपती होता येतं, एवढंच नाही इंद्र होता येतं, ब्रह्मदेव होता येतं, सर्व होता येतं. पण ते कोण्या देहात माहिती? कोण्या देहात? गाढवाच्या गपुत्र्याच्या कोण्या देहात? फक्त या देहात. तुम्हाला जे व्हायचं म्हणलं ना उत्तम सार उत्तम गती देवच हो म्हणती ते होती तरी का चेती न धरावे. नरदेह आपल्या हाताला लागला ते आपला योग समजा. ते कोणाच्याच हाताला लागत नाही. हा जो देह मिळाला ना ते कोणाच्याच हाताला लागत नाही, देवाच्या हाताला लागत नाही, तर बाकीच्याचा काय विषय आहे. स्वर्गीच्या अमर इच्छिताती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा किंवा यह लोकीचा हा देह देव इच्छिताती आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास बायकोचे झालो. कोणाची? धन्य आम्ही जन्म आलो दास बायकोचे झालो. कोणाचे झालो? महाराजांनी म्हटलं दास हो कार्य खर होती दास संसाराचा कर. काय कार्य दास होती संसाराचा खर खर मला कल्पना आहे हा देह न मिळणारा आपल्या हातामध्ये लागलेला आहे. या देहानं आपण खरं पाहिलं तर देव व्हायला पाहिजे, पण आपण पशु पक्षी होण्याची आपली तयारी. काही काही माणसाला तर व्यसनच सुधरत नाही. काही माणसाचं आयुष्य फक्त खाणे पिणे खेळणे. काय काय खाणे म्हणजे काय खाणं, पिणे काय पिणं, खेळणे काय खेळणं, काय अवघड गोष्ट आहे. आता मांस खाणं, दारू पिणं, पत्ते खेळणं हे म्हणजे नक्कीच आपली वाट लागणे. नगदी वाट लागत असते, नगदी वाट लागते. आणि हे खाण्या पिण्याकरता खेळण्याकरता हा देह मिळाला.
बाजूलाच राहते. आणि मग लोक ऐकणारे काय म्हणते, महाराज हा भंगार बरंच नाही. महाराज हा भंगार भोवताली फिरला. प्रमाण बरोबर आहे. देवे दिला देह भजन कोंबडा. आता पिशवी कशा करता दिली? पिशवी एक सांगा बरं उदाहरण. ही पिशवी कशा करता दिली? साधं उदाहरण आहे. कशा करता दिली पिशवी? साधं उदाहरण. सामाई ठेवून येतात. ती बॉटल कशा करता दिली? पाण्या करता दिली. आता हे आपल्याला पटणार, पण हे देह कशा करता दिला? पत्ते खेळायला. हे देह कशा करता दिला? दारू प्यायला. हे देह कशा करता दिला? मांस खाण्याकरता. मांस खायला दिला का? भजन करण्याकरता दिला. जर तुम्ही देवाकरता दिलेला देह त्याच्याकरता जर तुम्ही उपयोग न करता खाण्यात पिण्यात खेळण्यात जर घातलं तर देव आपली कदर करणार. त्यामुळे एवढी मोठी तुला मी दिलेला असूनही याचा तू दुरुपयोग केला. आणि माणसं सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करतात. शब्द सांगायचं उपयोग, पुन्हा सदुपयोग आणि दुरुपयोग. आता याच्यावर आपलं चिंतन जाऊ दे. माणसं जाऊ दे, सदुपयोग नाही केला तर नाही केला, पण कमीत कमी उपयोग तर केला पाहिजे. सदुपयोग नका करू, पण कमीत कमी उपयोग तर केला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन चांगलं केलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं जीवन चांगलं केलं पाहिजे. याला उपयोग पण करायचा. नका तुम्ही सदुपयोग करू, पण दुरुपयोग तर करूच नका ना. नक्की तुमची दुर्गती कशाला करता? देवे दिला देह भजन गोमाता. विषय चाललेला होता. देह चांगला आपल्याला मिळालेला आहे, तर या देहानं देवाचं चिंतन करा. संसाराचं चिंतन केलं, पशु पशवाधिकाचं चिंतन केलं, धनाचं चिंतन केलं, घराचं चिंतन केलं, पशुचं चिंतन केलं, पशुचा जन्म मिळलं. पशुचं चिंतन केल्यानं पशुचा जन्म मिळलं. घराचं चिंतन केल्यानं कशाचं चिन्ह जन्म कशाचं मिळलं? घरामध्ये जे काही जीव जंतू आहेत त्याचा जन्म मिळत. आपलं घर फार सुंदर आहे, आपलं घर फार सुंदर आहे. जर घराचं चिंतन करत राहिला, घरामध्ये घुस असत, घुशीचा जन्म मिळत. घरामध्ये जर उंदीर असत, उंदराचा जन्म मिळत, पण जन्म मिळणार. आणि धनाचं जर चिंतन केलं, सर्पाचा जन्म मिळत किंवा तिथं भूताचा जन्म मिळत. रोज ध्यानात ठेवा, चिंतन करणं हे महत्वाचं आहे. पण त्याचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. आणि जे भगवंताचं चिंतन करतात त्यांना मुनी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी मुनीचा सन्मान आदर करा. जर मुनीचा सन्मान केला, आदर केला, तर निश्चित त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत. म्हणून वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान. विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण. चार वर्ण आहे. चार वर्णापैकी पहिला वर्ण कोणता आहे तर ब्राह्मण आहे. दुसरं क्षत्रिय आहे. तिसरं शूद्र आहे. वैश्य, वैश्य शूद्र
आता क्रममुक्तीचं तुम्हाला सांगायचं आता कोणाला कळलं न कळलं पण चला आपला विषय आला कोणाला कोणत्या वर्णात जन्म घ्यायचा आहे ठरवा आणि मनुष्य घेऊ शकतो बरं समजा क्षेत्रीय कुलामध्ये आपल्याला जन्म घ्यायचा असेल तर क्षेत्रीय कुलाचे यथोचित किंवा शूद्राचे यथोचित जर कर्म केले तर तो पुढच्या जन्माला क्षेत्रीय कुळामध्ये जन्माला आहे ज्याला कोणाला ब्राह्मणाचा जन्म घ्यायचा असेल त्यानं क्षेत्रीय कुळामध्ये क्षेत्रीय कुळाचे जर कर्म चांगलं केलं तर तो उत्तम ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळतो आणि ज्या ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन ज्यानं ब्राह्मणाचे परिपूर्ण कर्म जर केलं तर आपलं तो ब्रह्म क्रममुक्ती असं म्हटलं पण असो आपला विषय एवढा झालेला आहे जे ब्राह्मण आहे वर्णानं जे ब्राह्मण आहे त्यांचे जर आपण आदर केला आता काही लोकांचं म्हणणं बाबा जर चांगले असतील तर त्यांची सेवा करावा पण साधू संतांना असं सांगितलेलं आहे वर्णानं ब्राह्मण आहे ना तर वर्णानं ब्राह्मण आहे त्यांचा सन्मानच करावा असा एक आपल्याला दंडक घातलेला आहे त्यांच्या आचरणाकडे पाहण्यापेक्षा त्यांच्या वर्णाकडे पाहून त्यांचा सन्मान करावा त्यांचा आदर करावा का त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो म्हणून महाराजांनी म्हटलं वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये त्या पिढीचा सन्मान करावा पण त्यांच्याकडून आपण सन्मान घेऊ नये विठाला वडिलांची सेवा करावी का वडिलांनी आपली सेवा करावी अपेक्षा मुलांना वडिलांची सेवा करायला पाहिजे का वडिलांकडून मुलांनी सेवेची अपेक्षा करावा कसा नियम आहे कसा नियम मुलानं वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे पण मुलानं वडिलांनी माझी सेवा करावी हा त्याचा धर्म नाही जसं हे वैष्णव मुनी आणि ब्राह्मण यांचा आपण सन्मान करावा पण यांच्याकडून आपण सन्मान घेऊ नये आता समजा कोणी जर एखादा आपला मोठेपणा आता ती गोष्ट आहे आपले बेरे पाटील यांना बसण्याकरता आसन आणलं पण ते आसन जरी आणलं तरी त्या आसनावरती बसले नाही मर्यादा म्हटलेलं विठाला विठाला कारण त्यांच्या लक्षात आलं किंवा आपण या ठिकाणी कीर्तनाला आलो मोठे म्हणून आलो नाही तर आपण कीर्तनाला आलो कीर्तनाला म्हणून आलेले आहे मोठं म्हणून या ठिकाणी आपण आलो नाही याला म्हणायचं सन्मान आणि हे प्रत्येकाला गोष्ट कळाली पाहिजे काही काही माणसं वडिलांनाच काम सांगते असं कसं तुम्ही काम करीत नाही तुम्ही काम करायला पाहिजे आईला काम सांगणं वडिलांना काम सांगणं हे सगळं शास्त्राच्या विरुद्ध आहे आईला काम सांगणं वडिलांना काम सांगणं वैष्णवाला काम सांगणं मुनीला काम सांगणं ब्राह्मणाला काम सांगणं हे शास्त्राचे विरुद्ध आहे हा त्यांचं काम करणं हे शास्त्रविहित आहे विठाराव वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये
पण कोणी म्हणत का हो त्यांचा सन्मान करायला सांगितला पण त्यांच्याकडून सन्मान घेऊ नये असं का म्हणता याचं उत्तर दुसऱ्याकडे प्रभु तरी झाला प्रभु तरी प्रबोधनी झाला संसाराचा दास विहित तयास यांची सेवा त्यांच्याकडून सेवा का घेऊ नये त्यांच्याकडून सन्मान का घेऊ नये त्यांच्याकडून आदर का घेऊ नये तर महाराज म्हणतात बा तू संसाराची सेवा करणार आहे संसाराचा दास आहे संसाराचा दास म्हणजे संसाराचं काम करणार आहे आपण ते काम करतो ते देवाचं काम करतो का संसाराचं काम करतो कोणाचं काम करतो पण संसाराचं काम करा संसाराचं काम करण्यामध्ये काही अडचण नाही पण संसाराचं काम केल्यानं शेवट त्याचं फल काय याचा कधी विचार करा संसाराचं काम केल्यानं शेवट त्याचं फल काय आहे त्याचं फल सांगायचं फक्त दुःख तुम्ही आणि बघा ज्यांनी आतापर्यंत संसारच केला म्हणजे संसाराचं कामच केलं त्यांच्या पदरामध्ये शेवट काय पडलं दुःखच पडलं
कारण त्यांनी ज्यांच्या करता रात्रंदिवस काबाड कष्ट केले ते यांना सोडून देतात. ज्या मुलाकरता त्यांनी आपलं रक्त ओतून रात्रंदिवस काबाड कष्ट केलेले आहेत ते मुलं सरळ मायबापाला सोडून देतात आणि वेगळं राहतात. एका ठिकाणी असत आपल्या जवळ शिकलेला मुलगा आहे आणि व्यवहारात म्हणून जुने माणसं म्हणते शिकले तेवढे जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले. वाईट वाटत ते मुलगा भेटायला आला. अरे मुलं कुठं राहतो काय राहतो काय तुला रामनगरला राहतो तुला आई वडील कुठे तुला घरी आहे आणि एकुलता एकच मुलगा आई वडील कुठं घरी आहे आणि मुलगा कुठे शिकलेला आहे. बघा काय गोष्ट. मग आता ज्या मायबापानं त्या मुलाकरता काबाड कष्ट केलेले आहे ते मुलं सरळ बायकोला घेऊन आपलं जिथं त्यांची सोय लागत तिथं राहतात आणि माय बापाला तुम्ही तुमचं काय असेल तर तुम्ही तुमचं करा म्हणता. एवढे काबाड कष्ट करून शेवट फळ काय. दैन्य अवस्था दैन्याला सामोर जावं लागतं. स्वतः काही करता येत नाही आणि करायला कोणी नाही. कोणी बोलायला पण नाही. आता घरातच जर कोणी बोलायला नाही ना ते शेजारी पाजारी बोलते कोणही बोलत नाही. हे दोघं टिकोबा ठिकाणी टिकोबा ठिकाणी विठोबा दोघच अंगाचे पूर्ण केलेले काय आपल्या नशिबाला आलं पहिलं जर कळालं असतं एवढे प्रसंग येत नव्हता. म्हणून माणसाला पहिलं कळालं पाहिजे आणि पहिलं कळाल्याच्या नंतर शेवट अशी दिवस आपल्यावर येत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून आपण कितीही संसाराची सेवा केली ना संसाराचं काम केलं ना तर शेवट पदरामध्ये दुःखच पडतो. सद्गुरु वैद्य बाबाचे 4 मंत्र याने 4 मंत्र सांगितलेले. कोणते 4 मंत्र. पण कसं होतं कसं झालं कसं करू काय करू. कोणते 4 मंत्र. कसं होतं कसं झालं कसं करू काय करू. पहिलं कसं होतं सर्व माझ्या आज्ञेत होते माझा शब्द मोडीत नव्हते. कसं होतं आता कोणीच ऐकत नाही. कसं झालं मग आता कसं करू काय करू. बाबा सांगायचे एकच कर. खापक्या दगड बांध म्हणे कमरात. खापक्या दगड बांध कमराला आणि आडात विहिरीत उडी टाकू नको. समुद्रात टाक म्हणजे कोणा काढायचं कामच नाही. अरे जेव्हा तरुणपणा होता साधू संत तुला सांगत होते त्या वेळेला तू ऐकलं नाही. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी. हरी हरी न म्हणता तया थोड झाली हरी विठा विठा. वाजत असे बोंब. बघा जे काही तरुणपणा असतो त्या तरुणपणाला किती जरी साधू संतांना सांगितलं तरी साधू संतांच्या शब्दाला तो मानत नाही. पण म्हातारं झाल्याच्या नंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला पश्चाताप होणार पण वेळ निघून गेल्याच्या नंतर. म्हणून वेळेमध्ये कळालं त्याचं कल्याण झालं पण वेळ निघून गेल्याच्या नंतर त्याचं काही म्हणून ध्यानात ठेवा. मनुष्य संसारामध्ये केवढा जरी असला तरी तो संसाराचा दास आहे. तुकाराम महाराज म्हणतात
प्रभू जरी झाला संसाराचा दास. अरे तू प्रभू म्हणजे मोठा. प्रभू शब्दाचा अर्थ काय? मोठा, श्रेष्ठ. पैशानं म्हणा, पदानं म्हणा, माणसं श्रेष्ठ कोण असतात? एक तर पदानं श्रेष्ठ असतात किंवा एक तर धनानं श्रेष्ठ असतात. तुकाराम महाराज म्हणतात, धनानं जरी श्रेष्ठ असला किंवा पदानं जरी श्रेष्ठ असला तरी तो संसाराचा दास आहे. प्रभू जरी झाला संसाराचा दास म्हणजे मग विहित तयास यांची सेवा. नियत आणि विहित विठ्ठला नियत म्हणजे जे ठरलेलं आहे ते, विहित म्हणजे शास्त्रानं सांगितलं ते. नियत शब्दाचा अर्थ ठरलेलं जे आहे ते, आणि विहित म्हणजे शास्त्रानं सांगितलेलं ते. नियत म्हणा किंवा विहित म्हणा, तुला बाबा त्यांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा. यांची म्हणजे या तिघाची सेवा करणं हे शास्त्रानं ठरवून दिलेलं आहे. विठाला शास्त्रानं ठरवून दिलेलं आहे आणि शास्त्रानं जे ठरवून दिलं त्या शास्त्राप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आपल्या मनानं नाही चालत. तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे, नका जाऊ आडरा, आपल्याला साधा साधा साधू संतांना उपदेश केला आहे, पण आपलं त्याच्यावर ध्यानच नाही. माणसानं बसायला टाकलं त्याच्यावर बसावं का खाली बसावं? बसायला टाकलं त्याच्यावर बसावं का खाली बसावं? बसायला टाकलं माणसं याच्यावर बसत नाही, खाली बसत. काय म्हणजे जरा का पाहणारे किंवा पुन्हा सांगायचं, माणसानं रोड न चालायला पाहिजे का पांदी न चालायला? पांदी म्हणते ना, रोड न चालायला पाहिजे का पांदी न चालायला? बघा गाई काही म्हणते रोड न म्हणायचं. मग आता आपण रोड न चालायलो का पांदी न चालायचं? आपलं पांदी न चालत, रोड न नाही. रोड न तर कोणी पांदी न चालण्यामध्ये मजा आहे. ते काटे मोडत कशाला करते? रोड न चाललं म्हणजे शास्त्र विहित चालणार, आणि शास्त्राला सोडून चालणं म्हणजे पांदीनं चालणं आहे, आडरानं चालणं आहे.
साधू संतांना सांगितलेलं आहे, नका जाऊ आडर आणि आईची गरज ती आडर रानानं जाणं याचा अर्थ कळाला का? त्यांची सेवा करणं म्हणजे रोड न चालणं आहे आणि त्यांच्याकडून सेवा घेणं म्हणजे आड रानानं चालणं आहे. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा. पण कोणी म्हणाल का हो, आम्ही सेवा न करता जर आम्ही त्यांना त्रास दिला तर? शेवटच्याकडे म्हणे सांगितलं,
तुका म्हणे हे आशीर्वादी बळी जाईल तो छळी नरकायाशी. वैष्णव मुनी आणि ब्राह्मण यांच्यामध्ये आशीर्वाद देण्याचं बळ आहे, ताकद आहे, शक्ती आहे. यांनी जर म्हटलं की तुमचं चांगलं होईल तर वाईट होणारच नाही, चांगलंच होईल. का? त्यांच्यामध्ये आशीर्वाद देण्याचं बळ आहे, ताकद आहे, शक्ती आहे. आणि यदा कदाचित जर आपण त्यांना त्रास दिला तर शाप देण्याची देखील त्यांच्या शक्ती आहे. आणि म्हणून त्यांचा शाप घेण्याच्या ऐवजी त्यांचा आशीर्वाद घ्यावा. शाप घ्यावा का आशीर्वाद घ्यावा? काय घ्यावा? शाप घ्यावा का आशीर्वाद? आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर तुकाराम महाराजांना पहिल्याकडे सांगितलं, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयास यांची शिवा धारेश्वर. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा पण घेऊ नये. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयासे यांची सेवा. तुका म्हणे हे आशीर्वादी बळी जाईल तो छळी नरकायासी. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयासे यांची सेवा. आपल्याला आशीर्वादच पाहिजे असेल तर आपण ज्येष्ठाची श्रेष्ठाची सेवा करावी, त्यांचा आदर करावा, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करावा. त्यांच्या अधिकाराचं रक्षण केलं की निश्चित आपलं कल्याण होत असतं. अशी आपल्याकडून सेवा घडावी, आपलं कल्याण व्हावा अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आज या ठिकाणी कोणत्या तरी मातोश्री म्हटल्याची मला गावातल्या मुलाला काही सांगा. आता जसे हे राहणारे पोरं आहेत, बेले पाटलानं ही पोरं तयार केले. आता जो सगळे गावातलेच हो 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 तिथलेच धामणगावचे सांगा. तुम्हाला वाटतं आपल्या गावात आपल्या गावाच्या याला सांगा. आणि हे खरं पाहिलं तर कसं होतं की पोरायला म्हणण्यापेक्षा पालकानं जर याच्याकडे लक्ष दिलं तर चांगलं. हे काम कोणाचं? आता पालक जर पिऊन पडलं तर केव्हा सांगत. म्हणून ती झाले जे पालक असतील त्या पालकानं अशा मुलाला संस्कार लावण्याचे प्रयत्न करावा. म्हणजे गावात भजने होती. मला वाटतं गावात भजने 2-3 होते. ते कोण आता रिटायर झालेलेच मग अशी भेटले पण म्हणजे आपलं आयुष्य आता 2-3 संस्थेत शाळा शिकायला आहेत ते तेवढे काय होतात. गावातून कोणा चांगले व्हायला पाहिजे. आणि हे
मोठ्यानं लक्ष द्यावा, आईनं म्हणा, वडिलांना म्हणा, जिथं पुढं संस्था असेल, शिबिर असेल, अशा ठिकाणी त्या मुलाला आपण ठेवावा, वळण लागावा. त्याचं चांगलं होतं, त्याच्याबरोबर आपलं पण पुढं आयुष्य चांगलं जातं, असं असावं. आता जमलं तर या वर्षी बरं का, तसं ठरलेलंच आहे. आपलं बेले पाटील धामणगावला शिबिर होणार आहे. 3 मे ते 3 जून महाराज लक्षात राहू. 3 मे ते 3 जून या कालावधीमध्ये शिबिर राहणार. पत्रिका नाही, काही नाही, काही नाही, काही असं बिना पत्रिकेचं राहणार आहे. तर ज्या कोणाला आपल्या मुलाला 7वीच्या पुढे मुलगा असावा, त्या मुलाला 1 महिना शिबिर मध्ये ठेवा. पालकांना थोडं लक्षात ठेवा, गावाजवळ आणि तिथं 1 महिना मी स्वतः राहत असतो आणि त्या पोराला शिक्षण देत असतो. असं एक सूचना देऊन सेवा या ठिकाणी आपण पूर्ण जीव घर घेतले का तुका म्हणे तुका म्हणे आशीर्वाद आशीर्वाद तुका
रामकृष्ण हरी अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा यांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैष्णव संप्रदायाच्या भगवद्गीताखाली असणारा अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आजचा 5वा दिवस आज आपलं अहोभाग्य धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिंह गेला बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांची आमच्यावर कृपा होती महाराज थोर पुरुषाच्या कृपेने आम्ही थोडेसे वंचित होतो हरिभक्त परायण मारुतराव महाराज दत्ताप्रकार म्हणतात खरोखर महाराज आमच्या भूमीला तुमचे पाय लागले खरोखरच भाग्य मी थोरात पुण्य समजतो महाराज काय देवाची भावी उतराई ठेवितो पायी जीव थोडा खरोखर भाग्याचा उदय तेने जोडी संत पायी आज त्याच्यामध्ये खरोखर महाराज आमचं गाव पुनीत झालं तुमच्या पदस्पर्शाने आमचं गाव आज खरोखर पुनीत झालं मला काय हरकत नाही बरं का आतापर्यंत केलेल्या सत्यात आमचं सार्थकता झाली आज खरोखर महाराज कीर्तन